नमस्कार, अभिलाषाच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आजपासून आपण उन्हाळी वाळवणाची सिरीज चालू केलेली आहे। तर आज आपण पहिली आपली वाळवणाची रेसिपी आहे ती म्हणजे पोह्याचा पापड। तर हा पोह्याचा पापड रायगड जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि हा पापड चौपट ते पाचपट असा फुलतो। पण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे पापड खारचे प्रमाण। अचूक प्रमाणात पापड खार घेऊन आज आपण जरासुद्धा गॅस न पेटवता किंवा जरासुद्धा गरम पाणी न वापरता अगदी साध्या पद्धतीने हे पापड करणार आहे। आणि हे पापड करण्यासाठी अगदी मोजके साहित्य लागतात आणि 50 ते 60 रुपयामध्ये वर्षभराचे पापड तयार होतात। तर आज आपण तोंडात टाकताच विरघळणारा आणि अजिबात तेलकट न होणारा पोह्याचा पापड कसा करायचा पाहणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी आज 1 किलोच्या प्रमाणामध्ये पोह्याचे पापड करणार आहे। तर जिथे आपण जे रेग्युलर कांद्या पोह्याचे जे पोहे असतात ना ते पोहे घेतलेले आहेत। हे पोहे कडक उन्हामध्ये मी 3 ते 4 तास वाळवलेले आहेत म्हणजे छान असे बारीक पीठ तयार होते। पोहे स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत। तर पापड करण्यासाठी इथे मी 50 ग्रॅम पापड खार, 10 ग्रॅम मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे काश्मीरी लाल तिखट। तर तुम्ही इथं तिखट न वापरता सुद्धा प्लेन असे पापड करू शकता जेणेकरून लहान मुलांना खाताना ठसका वगैरे येणार नाहीये। तर आता आपण पोहे बारीक करून घेऊयात। तर थोडे थोडे करून मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे पोहे छान असे बारीक करून घ्यायचं आहे। तर अगदी सेम पद्धतीने सगळे पोह्याचे पीठ करून घ्यायचे आहे। जर गिरणीतून बारीक करून आणले तरी चालणार आहेत, पण काही वेळेस काय होतं गिरणीवाले आहेत ना हे पोहे बारीक करून देत नाही कारण का पोहे गिरणीला चिकटतात म्हणून। तर इथे मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये सगळे पोहे बारीक करून घेतलेले आहे। तर पहा इथं आपले 1 किलोचे असे पोह्याचे पीठ तयार झालेले आहे। आता ह्यामध्ये आपण घालणार आहे 50 ग्रॅम पापड खार। चमच्याने म्हणाल तर 3 चमचे मी पापड खार घेतलेला आहे, 1 चमचा भर मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि 2 मोठे चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे। म्हणजे आपल्या पापडांना आहे ना छान कलर येतो। जर तुम्हाला पापड तिखट नको असतील किंवा घरात लहान मुलं खाणार असणार पापड तर लाल तिखट नाही घातले तरी चालते। तर आता आपले इथे प्रीमिक्स तयार झालेले आहे आणि ह्या प्रीमिक्सचे वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या सवडीनुसार थोडे थोडे करून हे पापड करू शकतो। तर पहा आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला पीठ मळताना। हे पीठ एकदम अजिबात मळायचं नाही कारण का ह्यामध्ये मुळातच पोहे पाण्यात गेल्यावर फुगतात आणि पापड खार सुद्धा पाणी त्याच्यावर पडलं की ॲक्टिवेट होतो। त्यामुळे काय करायचं आपल्याला 2 ते 3 बॅचेसमध्ये हे पीठ मळून घ्यायचे आहे। तर पहा आता मी पीठ मळताना केवढं पाणी घातलेलं, असं वाटलं की हे पातळ झालंय पण अजिबात होत नाही। मी इथे 2 कप पोह्याच्या पिठासाठी 1 तांब्याभर पाणी घातलेलं आहे आणि पहा अशा पद्धतीचं आपल्याला इथं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। आता जरी मऊ दिसत असलं तरी ते थोड्या थोड्या वेळाने लगेचच ते असं घट्ट होतं आणि पापड करायला जड जातात। त्यामुळे पीठ मळताना थोडंसं सैलसरच आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर आता इथे मी छोटे छोटे आकाराचे असे गोळे करून घेत आहेत। साधारण गुलाबजामच्या साईजचे आपल्याला इथं गोळे करून घ्यायचे आहेत। आता इथं दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे पीठ मळताना पाणी थोडे थोडे न घालता एकदम घालायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। नाही त्यामुळे काय होतं गुठळ्या होत नाही किंवा पिठाच्या गाठी होत नाहीत। तर आपले इथं सगळे गोळे करून झालेले आहेत। तर ह्या पुरी मेकरमध्ये मी सुरुवातीला पापड करून दाखवते। असं आपल्याला प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदाच्या मधोमध आपल्याला पिठाचा गोळा ठेवायचा आणि अशी मशीन प्रेस करून घ्यायची। तर पहा अगदी 1 ते 2 सेकंदामध्ये आपला पापड बनवून तयार होतो। तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने पापड करूयात। तर इथं मी पोळपाटावर हा प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे। आता ह्याच्या मधोमध हा आपल्याला पापडाचा गोळा ठेवायचा आणि कडेकडेने आपल्याला पापड लाटून घ्यायचा आहे।
अगदी पातळ असा आपला इथं पापड लाटला जातो. जेवढा तुम्ही पातळ पापड कराल ना तेवढा तो तेलात गेल्यावर जास्त प्रमाणात फुलतो. त्यामुळे पापड करताना पातळच करायचा आहे. तर पहा, ज्यांच्याकडे पुरी मेकिंगची मशीन नसेल ना तर त्यांनी असं पोळपाटावर पापड केला तरी चालणार आहे. तर पहा किती छान पातळ असा आपला इथे पापड तयार झालेला आहे. आता इथे वेळ न घालवता आपल्याला पटापट हे पापड करून घ्यायचे आहेत, नाहीतर हे पीठ कोरडे पडते आणि पापडाला कडेने चिरा जातात. त्यामुळे पटपट हे पापड करायचे आहेत. तर इथे मी पुरी मेकिंगच्या मशीनमध्ये सगळे पापड करणार आहे. अगदी भरभर असे आपले पापड तयार होतात. अगदी लहान मुले सुद्धा हे पापड बनवू शकतात, इतके सोपे आहेत. तर आज मी सगळ्या प्रीमिक्सचे पापड आजच बनवणार आहे. फक्त हे पोह्याचे पीठ मी 3 बॅचेसमध्ये थोडे थोडे करून मळून घेतले, गोळे केले आणि त्याचे पापड केलेले आहेत. पापड करून झाले की मी ताटामध्ये एकावर एक अशा प्रकारे ठेवलेले आहेत. अजिबात एकमेकांना हे पापड चिकटत वगैरे नाही. तर आता हे पापड आहे ना मी उन्हात वाळवणार आहे. तुम्ही जर हे पापड घरात फॅनखाली सुकवले तरी चालणार आहे, पण उन्हामध्ये हे पापड एका दिवसात सुकतात. त्यामुळे मी उन्हामध्ये हे पापड वाळवणार आहे. तर इथे मी साडीवर पापड वाळत घालणार आहे. तुम्ही कागदावर वगैरे घातले ना प्लॅस्टिकच्या तरी चालणार आहे. तर पहा, एक एक करून आपल्याला आहे ना पापड वाळत घालायचं आहे. पापड वाळत घालून झाल्यावर त्यावर आपल्याला पातळ ओढणी किंवा साडी अशा प्रकारे झाकण घालायचे आहे, म्हणजे आपले पापड आहेत ना वाटीसारख्या आकाराचे होत नाहीत. तर पापड मी दिवसभर 5 ते 6 तास उन्हातमध्ये वाळवलेले आहेत. आता ते आपण एका घमेल्यामध्ये किंवा परातीमध्ये गोळा करून घेऊयात. तर पहा, एका दिवसातच हे आपले पापड आहेत ना कडकडीत असे वाळल्या जातात. पण जर आपण वर्षभर ठेवणार असेल ना तर दुसऱ्या दिवशी सुद्धा 1 तासभर हे पापड उन्हामध्ये ठेवायचे. तर अशा प्रकारे आपले 1 किलोचे पोह्याचे पापड तयार झालेले आहेत. 1 किलोच्या पोह्यामध्ये आपले साधारण 240 ते 250 पापड तयार होतात. तर आता आपण हा पापड तळून पाहूयात. तर पहा, आपला पापड 4पट ते 5पट प्रमाणात फुललेला आहे. तर अशा प्रकारे कोणताही फापट पसारा न करता किंवा पूर्वतयारी न करता हे पापड अतिशय झटपट तयार होतात आणि अवघ्या 60 ते 70 रुपयांमध्ये आपण अगदी वर्षभर पुरतील इतके पापड तयार होतात. तर हे पापड अजिबात तेलकट होत नाहीत किंवा अजिबात तेल पीत नाहीत. एक तोडून सुद्धा दाखवते किती खुसखुशीत झाले आहेत ते. तर अशा प्रकारे रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध पोहे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, आपल्याकडे सगळ्या प्रकारचे उन्हाळी वाळवण ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतात. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बाय बाय.